नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत परमपूज्य कलावती आईंनी लिहिलेल्या गोपाळकाला या पुस्तकातून गणबाची गोष्ट. एका खेडेगावात सीताराम व शीतला या नावांचे कुणबी जोडपे राहत होते. त्यांना एक मुलगा असून त्याचे नाव गणबा. तो 5 वर्षाचा झाल्यावर त्याचे वडील वारले. एका वर्षी गणेश चतुर्थी जवळ आली. तेव्हा आसपासची मुले खेळायला जमली. बोलता बोलता पांड्या म्हणाला, यंदा आमचे घरी माझे वडील मोठा गणपती आणणार आहेत. आम्ही सुंदर आरास करणार, वाजंत्री लावणार, मी फटाके उडविणार. त्यावर माध्या, गोंध्या, गोप्या या सर्वांनी आपापल्या घरी येणाऱ्या गणपतीचे वर्णन केले. गणबा मात्र काहीच न बोलता स्तब्ध राहिला, कारण त्याच्या घरी गणपती बसविण्याची चाल नव्हती. गोप्याने त्याला, गणबा, तुझ्या घरी का रे गणपती ठेवीत नाहीत असे विचारले. माध्या म्हणाला, का रे गणबा, आम्ही सर्व गणपती आणतो, तूच एक गणपती न आणणारा दिसतोस. गोंध्या म्हणाला, बिचाऱ्याचे वडील नाहीत, पैसे कोण खर्च करणार. मुलांचे ते बोलणे ऐकून गणबाला आपल्या घरी गणपती पुजावा असे वाटले. घरी जाताच त्याने मातोश्री पुढे आपली इच्छा प्रगट केली. तेव्हा शीतला म्हणाली, गणबा, गणपतीचे व्रत फार कडक असते. 21 तऱ्हेची पत्री, 21 मोदक, 21 तऱ्हेची पक्वाने केली पाहिजेत. थोडीशी चूक झाली तर गणपती कोपणार. आम्ही आहोत गरीब, आम्हाला ते जमण्यासारखे नाही, म्हणून तू हट्ट करू नकोस. तरी गणबा म्हणाला, आई, तुझ्याजवळ किती पैसे आहेत ते मला सांग. शीतला म्हणाली, फक्त 3 पैसे आहेत. ते ऐकताच गणबा टाळी पिटून नाचू लागला. दुसऱ्या क्षणाला लाडालाडाने म्हणाला, आई, मी एक सांगू का तुला. 3 पैसे आहेस म्हणतीस, तेव्हा एका पैशात चिमुकला गणपती आणायचा, एका पैशात साखर खोबरे आणायचे आणि एका पैशात तेल आणून दिवा लावायचा आणि गंमत करायची. मुलाची तीव्र इच्छा पाहून शीतलाने त्याचप्रमाणे केले. रात्री झोपतेवेळी आईला उद्देशून गणबा म्हणाला, आई, गणपती अगदी चिमुकला आहे. साखर खोबरे खाऊन जर त्याचे पोटबीट दुखलं तर रात्री परसाकडे जायची पंचाईत पडणार. तेव्हा कसे काय करायचे. शीतला म्हणाली, गणपतीच्या समोर 5 हात सोडून हातभर खोल व वीटभर रुंदीचा एक खड्डा काढायचा आणि त्यावर एक पुठ्ठा झाकायचा. सकाळी आपण काढून टाकलं तर झालं. गणपती पोहोचवल्यावर खड्डा मुजवता येईल. त्याप्रमाणे केल्यावर गणून हात जोडून गणपतीला म्हणाला, गणपती बाप्पा, तुला मोदक फार आवडतात म्हणे, पण 1च पैसा होता म्हणून मी तुला साखर खोबरे खायला दिले. ते तुला जर पचले नाही तर रात्री तुझे पोट दुखेल, कदाचित परसाकडेही जावं लागेल. तर तू या खड्ड्यात बैस हां, मी लगेच काढून टाकीन. त्यावर गणू झोपी गेला. तो मध्येच दचकून उठे आणि खड्ड्यावर झाकलेला पुठ्ठा काढून पाही. पहाटेपर्यंत 5 वेळा गणू उठलेला पाहून गणपतीला गणूची दया आली. त्याने तो खड्डा मोहरांनी भरून टाकला. 6व्या खेपेला गणूने खड्ड्यावरचा पुठ्ठा बाजूला केला तेव्हा त्याला निराळेच काहीतरी दिसले, कारण त्याने मोहरा कधी पाहिल्या नव्हत्या. लगेच त्याने आईला हाक मारली. शीतला जेव्हा त्या खड्ड्याजवळ आली तेव्हा त्या मोहरा पाहून तिचे हृदय प्रेमाने भरून आले. गणपतीला उद्देशून ती म्हणाली, देवा, तू किती उदार अंतःकरणाचा आहेस रे. मी तुझ्यासाठी फक्त 3 पैसे खर्च केले तर तू गणूला जन्मभर पुरून उरेल इतकी तू देणगी दिलीस, तेव्हा तुझे आम्ही किती कौतुक करावे. असे म्हणता तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तोंडावाटे एकही शब्द फुटेनासा झाला. तिने गणपतीपुढे साष्टांग नमस्कार घातला आणि पुढील वर्षी गणूसह मोठ्या थाटात आपल्याकडून पूजा करून घेण्याबद्दल गणपतीची प्रार्थना केली. त्यावर मोठ्या जड अंतःकरणाने संध्याकाळी शेजारच्या गणपतीबरोबर आपला चिमुकला गणपती पोहोचवला. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.